रामकृष्ण हरी. नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या तुमच्या आवडत्या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, आपण म्हणतो की आता पूर्वीसारखी सकारात्मकता ऊर्जा उरली नाही. पूर्वी लोक मनोभावे रोज देवाची भक्ती करायचे, पण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला भक्तिभाव नाहीसा होत चाललाय असं वाटतं. या वेगाने ग्रासलेल्या धावपळीच्या जीवनात आपल्या प्रेक्षकांच्या मनातील भाव आणि सकारात्मकता ऊर्जा पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी आपण अवघा रंग एक झाला या कार्यक्रमाद्वारे भक्ती मार्गावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा याच भक्ती मार्गावर पाऊल ठेवत असताना तुमची साथ अत्यंत गरजेची आहे. तेव्हा अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला. सुरुवात करूया आजच्या भजनाला. महाभारतकार व्यासमुनी एका ठिकाणी असं म्हणतात, सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम वा यदि वा प्रियम. सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम वा यदि वा प्रियम, प्राप्यो न अप्राप्यो भवते हृदये न पराजितः. म्हणजे काय तर तुम्हाला सुख हवं होतं पण दुःख वाट्याला आलं. तुम्हाला आयुष्यात जे प्राप्त करायचं होतं ते आलं काय किंवा न आलं काय त्याच्याबद्दलही किंतु मनात न बाळगता एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं हृदय पराजित होऊ देऊ नका. हृदये न पराजितः हा महाभारतातला श्लोक घेऊन आपण जसे पुढे येतो संतांच्या रचनांकडे, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की संतांच्या आयुष्यामध्ये जे दुःख निर्माण झालं, त्यांना जी वेदना सहन करावी लागली, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सुखाच्या किंवा दुःखाच्याही त्यांनी एक मात्र कायम ठेवलं, तो म्हणजे ईश्वराचा विठ्ठलाचा ध्यास. आणि त्या ध्यासामुळे झालं काय, त्यांचं हृदय कधीही पराजित झालेलं नाही. ते कायम सामान्य माणसाच्या जीवनामध्ये स्वप्नांची पेरणी करत राहिले. आणि त्या पेरणीचं अनेक पद्धतीनं तुम्हाला उदाहरण देताना, रचनांमधून ते समजावून सांगताना आपल्याच जीवनातले, आपल्याच भौतिक आजूबाजूच्या स्थितीगतीतले उदाहरणं किंवा उपमा, उत्प्रेक्ष प्रतिमानं त्यांनी घेतली. आणि सारा हा भौतिकातून अभौतिकाकडे जाण्याचा जो प्रवास आहे तोही आपल्याला उलगडून किंवा उकलून दाखवला. सासरी माहेरी मुलगी जाते खरी, पण ज्यावेळी ती सासरी जाते त्यावेळी तिच्या मनात असलेली भावना आणि ती माहेरी जाते त्यावेळी तिच्या मनात असलेली भावना यात मोठा फरक असतो. ती इकडेही सासू सासऱ्यांना आई आणि बाबा म्हणत असेल, पण जन्मदात्या आईला भेटायला जाताना तिच्या मनाला ज्या आनंदाच्या उकळ्या फुटतात त्याला काहीच उपमा नाही, त्याला कुठलीच तोड नाही. कारण का तर ती जी नाळ तिच्याशी बांधलेली असते, तो धागा, ती नाळ त्यामागे काम करत राहते. संतांनी आपल्याला हा आनंद, जीवनपटावरचा आनंद समजून सांगताना माहेराचीच उपमा घेतली. आणि एखादी मुलगी जशी माहेरी गेल्यानंतर आपले आई वडील बंधू भगिनी यांच्याशी गळाभेट घेते, आनंदाचे शब्द बोलते, नव्हे नव्हे त्या घरामध्ये सगळं वातावरण आनंदाने दुमदुमून टाकते, त्याप्रमाणे ज्यावेळी मी पंढरीला येतो, या सगळ्या भवतापाच्या संसाराच्या रहाट गाड्यातून मी माझ्या विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला येतो, त्यावेळी काय घडतं, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, असे शब्द या संतांच्या मुखातून बाहेर पडतात. आणि मग तिथली वाहणारी इंद्रायणी असेल किंवा तिथलं जे जे म्हणून काय असेल, त्या प्रत्येकाशी ही रचना काहीतरी नातं जोडत जाते, नातं सांगत जाते. आणि मग माहेराच्या उत्प्रेक्षेतून, उपमेतून, उदाहरणातून या विठ्ठलाचा महिमा हे संत आपल्या डोळ्यापुढे उभा करतात. ऐकूया, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. आ
माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरे चातिरी आहे भिवरे चातिरी ओ माझे माहेर पंढरी आहे भिवरे चातिरी आहे भिवरे चातिरी ओ माझे माहेर पंढरी बाप आणि आई बाप आणि आई बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माझे माहेर पंढरी आहे भिवरे चातिरी आहे भिवरे चातिरी हो माझे माहेर पंढरी पुंडलिक आहे बंधू पुंडलिक 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 आहे बंधू 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 त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू हो माझे माहेर पंढरी माझे 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 माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरे चातिरी आहे भिवरे चातिरी ओ माझे माहेर पंढरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा करीत असे पापभंगा करीत असे पापभंगा माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरे चातिरी आहे भिवरे चातिरी ओ माझे माहेर पंढरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण
एका जनार्दन शरण, एका जनार्दन शरण, एका जनार्दन शरण. एका जनार्दन शरण, 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 शरण. एका जनार्दन शरण, एका जनार्दन शरण, एका जनार्दन शरण. करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. हो माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. रामकृष्ण हरी. आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाईंची ही प्रस्तुत रचना. आणि या रचनेमध्ये तसं बघायला गेलं तर काही अभंग विनोदी शैलीतनं पण तितकेच गूढ आणि भावार्थानं भरलेले. खरं तर हा कूटअभंग, मुक्ताबाईंचा कूटअभंग म्हटला की सर्वसामान्य वक्त्यानं त्याच्याविषयी ठाम हेच वर्णन आलंय असं सांगणं म्हणजे वक्त्याचं अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं लागेल. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, अगाचे घडलेची नाही तयाची वार्ता पुससी काही मिथ्या. प्रस्तुत अभंगामध्ये किंवा रचनेमध्ये जे असंभवनीय आहे ते संभवनीय झालंय, जे अशक्य आहे ते शक्य झालंय. पण नेमका अर्थ कोणता घ्यायचा? अशक्य गोष्टी शक्य झाल्या हे का साध्या भावार्थानं बघायला गेलं तर मुंगी हा जीव आणि सूर्य म्हणजे परब्रह्म असं देखील वर्णन येईल. किंवा एखाद्या मनुष्याची आशा संपली की तिथे नवीन आशेचा उगम होतो हा अर्थ घ्यायचा. या सगळ्या भावार्थामध्ये स्वतः मुक्ताबाई शेवटी असतात, देखो आणि मुक्ताई हासल. मुक्ताबाई म्हणतात की या संपूर्ण रचनेमध्ये विनोदी शैलीने जरी वर्णन असलं तरी तात्पर्य याचं हे काढता येईल की मनुष्याला अवघड वाटत असलेल्या गोष्टी, मनुष्याला सुरुवातीला अवघड वाटत असलेल्या गोष्टी एकदा का शक्य झाल्या की मग स्वतःलाच हसू येतं की अरे हे तर काहीच अवघड नव्हतं. जीवानं शिवापर्यंत पोहोचावं तर ते किती कल्पक असावं हे सुंदर वर्णन करावं या कूटअभंगामध्ये ते मुक्ताबाईंनी. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. हो तिने गिळले सूर्याशी. हो मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने
तसं बघितलं तर आजवर झालेल्या संतांच्या सर्व रचना आणि या रचनांमधून संतांनी दिलेले संदेश, असं म्हणतात की संतांनी आत्मचरित्र लिहिलं नाही, पण संतांचं वाङ्मय बघितलं की त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या सर्व घटनांचा उल्लेख त्या चिंतनात येत असतो. मनुष्यानं कसं जगावं, एक व्यष्टी कल्याण आणि एक समष्टी कल्याण, उपदेश आणि समुपदेश पैकी समुपदेश संत करतात. वृत्तीला उदयोन्मुख करणं, वृत्तीला निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं पैकी अंतर्मुख वृत्ती केल्याच्या नंतर ज्या वेळेस एखादा संत महात्मा ईश्वराच्या दिशेनं निघतो, तर त्यावेळेस ईश्वराला झाडाझडती देताना तो म्हणत असतो की माझ्या गाई म्हशी नावाच्या ज्या वृत्ती आहेत ना, ह्या वृत्तींना खाणं रानोमाळचं आहे. अर्थातच कुठल्याही प्रकारचं मी त्याला कृत्रिम प्रकारानं अन्न दिलेलं नाहीये. म्हणजे माझ्या ज्या काही काम, क्रोधादी, भावना, वासना यांना मी आत्तापर्यंत विकृत दिशेला जाऊ दिलेलं नाहीये. म्हणून माझ्या साधनेमध्ये तूप अर्थात परिपक्वता नाहीये. मी अडाणी आहे, साधारण आहे, मला सांभाळून घेशील. आणि हीच साधना संत ज्यावेळेस देवाच्या समोर आपला भोळा भाव घेऊन प्रकट होतात, त्यातलाच एक भाव लोकगीत म्हणूत किंवा मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची रचना म्हणूत, पण प्रचलित असल्या कारणानं ऐकायला गोड वाटते आणि समजून घेण्यासही गोड वाटते. ऐकूया. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकन लोणी ग बाई ग, दही दूध ताकन लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकन लोणी ग बाई बाई ग, दही दूध ताकन लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. यमुनेचा तो अवघड घाट, चढता चढता दुखते पाठ, यमुनेचा तो अवघड घाट, चढता चढता दुखते पाठ, रोजच भारी याची कटकट, रोजच भारी याची कटकट, जाऊन यमुना तिरी ग बाई ग, जाऊन यमुना तिरी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खाणं ते सगळं रानमाळाच, गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खाणं ते सगळं रानमाळाच,
उगाच कशाला चाखून बघायचं, उगाच कशाला चाखून बघायचं, पैशा विनागले न ग बाई ग, पैशा विनाले न बाई माझ्या ग, खरंच माझ्या ग, शपथ माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. महानंदाची वेडी माया, देवासाठी किती तुटते काया. महानंदाची वेडी माया, वेडी माया, वेडी माया, वेडी माया, वेडी माया. महानंदाची वेडी माया, देवासाठी किती तुटते काया. एका जनार्दनी पडू त्याच्या पाया, एका जनार्दनी पडू त्याच्या पाया. मिळून या गवळणी ग बाई ग, मिळून या गवळणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकण लोणी ग बाई बाई ग, दही दूध ताकण लोणी बाई माझ्या ग, दुधात दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. राधा नाव म्हटलं की अवस्थे शुकाचार्यांची समाधी. राधा नाव म्हटलं की ती विरहिणी प्रेमिका. राधा नाव म्हटलं की एक समाधी अवस्था. खरं बघितलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सर्वात मोठं चरित्र श्रीमद भागवत. पण राधा या नावाचा उल्लेख सुद्धा त्या ग्रंथामध्ये नाही. याचे विविध कारणं दिली जातात. मी तर असं म्हणतो की राधा ही व्यक्ती नसून एक अभिव्यक्ती आहे. राधा ही अवस्था आहे आणि या अवस्थेवरती पोहोचण्यासाठी साधक अविरत प्रयत्न करत असतो. राधा म्हणजे काय? रास क्रीडेपर्यंत धावत जाणाऱ्या साधकाला राधा म्हणावं. मग रास क्रीडा कुठे होते? देव आणि भक्तांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी रास क्रीडा घडत असते. मग ह्या रास क्रीडेचं ठिकाण तरी कुठलं आहे? कुठल्या तरी अंतराळातील एखादी काल्पनिक अशी जागा दाखवून उगाच भ्रम करण्यात अर्थ नाहीये. रास क्रीडेसाठी योग्य प्रकारची जागा आहे जिथे देव आणि संत एकत्र येतात, जिथे भक्ती आणि मुक्ती नाचतात, जिथे चारही वेद त्यांची स्तुती करण्यामध्ये मौनावतात. हे असं ठिकाण म्हणजे संतांचं सदन, या संतांचं घर. या संतांच्या घरी असणारं जे सुख आहे ते सुख प्राप्त करण्यासाठी देव अगदी उतावीळ होतात. काय सुख असेल कोण जाणे, पण त्या सुखाच्यासाठी सर्व देव केवळ संतांच्याच घराचा आश्रय घेतात. ह्याच आशयाचा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा प्रसिद्ध अभंग आणि त्या अभंगावरील स्वर आणि ताल रचना ऐकूया.
ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. संतांचे सदन, धन्य धन्य संतांचे सदन, हो धन्य धन्य संतांचे सदन. तेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण, नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी. संत चरणी भक्ती मुक्तिदासी, संत चरणी भक्ती मुक्तिदासी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. एका जनार्दनी पार नाही सुखा, एका जनार्दनी पार नाही सुखा, एका जनार्दनी पार नाही. एका जनार्दनी पार नाही सुखा, एका जनार्दनी पार नाही सुखा. म्हणून देव भुलले देखा, म्हणून देव भुलले देखा. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव देव वेडावला.
कर्दळीच्या पानाला काट्याचा स्पर्श झाला की सर्वांग जसं फाटून निघतं, वेदना होतात. हरिणाला सुद्धा असं वाटतं की संगीत ऐकत राहावं. ऐकलेल्या संगीताच्या नंतर त्याचा मृत्यू त्याच्या नजरेसमोर येतो, तरी पण तो संगीतात मग्न असतो. ही शक्ती संगीताची. तसं बघितलं तर साधक, साधू, तपस्वी, जपी, तपी, संत यांच्याही हृदयाला वेदना होतातच. वैश्विक वाक्ताडनाच्या मोठ्या मोठ्या कटारी हृदयाला जेव्हा तारतार करतात, त्यांचंही हृदय रक्तबंबाळ होतं. व्यक्त होण्यासाठी खूप काही असतं, पण संत महात्मे व्यक्त होत नाही. उलट ते आपला रोष, राग, अंतकरणाच्या वेदना, झालेले स्पंदन ज्यावेळेस लोकांच्या समोर आणतात, तर ते संगीतातून, गाण्यातून. बासरीची 6 स्वर यांना षडचक्रांची उपमा देऊन मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र, कुंडलिनी जागरण करतात आणि आपल्याच आत्म्याला बाहेर काढून आपल्या शरीराचं दर्शन घेतात. संकटातून एक नवी सत्ता प्राप्त करतात. संघर्षातून सत्तेकडे पोचणाऱ्या संतांकडे एकमेव शस्त्र जे आहे ते म्हणजे भजन. मग ते भजन काव्य स्वरूपात असू देत, ते कुठल्याही स्वरूपात असू दे, अभंग, गवळणी, अशाच प्रकारचं एक लोकगीत, लोकपद आपण ऐकणार आहोत आजच्या भागामध्ये आत्ता. भजन चालले भगवंताचे, भजन चालले भगवंताचे. भागीरथीच्या तीरी हो, भागीरथीच्या तीरी साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. भजन चालले भगवंताचे, भजन चालले भगवंताचे. भागीरथीच्या तीरी हो, भागीरथीच्या तीरी साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. लेवुनी पैंजन पायी कोणी, लेवुनी पैंजन पायी कोणी, नाचती गाती येथे भजनी, नाचती गाती येथे भजनी. चिपळ्या नादित कोणी बोलती, चिपळ्या नादित कोणी डोलती. भक्तीच्या सागरी हो, भक्तीच्या सागरी. साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. मृदंग वाजे घुमे खंजिरी, मृदंग वाजे घुमे खंजिरी. एक तारीच्या त्या सुरलहरी, एक तारीच्या त्या सुरलहरी. चिपळ्या नादित कोणी डोलती
पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी सुंदर रुळती माळा त्या वक्षावर रुळती माळा त्या वक्षावर रुळती माळा त्या वक्षावर रुळती माळा त्या वक्षावर वारकऱ्यांचा हा मेळावा वारकऱ्यांचा हा मेळावा वारकऱ्यांचा हा मेळावा विठ्ठल 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 वारकऱ्यांचा हा मेळावा वारकऱ्यांचा हा मेळावा हरी हरी हो गजरी हो हरी हरी हो गजरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी भजन चालले भगवंताचे भजन चालले भगवंताचे भागीरथीच्या तिरी हो भागीरथीच्या तिरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी साहली पावन ही पंढरी माऊली संतवाणी ऐकून कान तृप्त होतात हे खरंय. छोट्या छोट्या प्रसंगातून कथेतून सर्व भक्तांना संत सुरेख असा बोध देत असतात. संत विचार कानावर पडून आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता बदल घडत राहील आणि आपला भक्तिभाव बहरत जाईल. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.